विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, केआरटी आर्ट, बीएच कॉमर्स, एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामधील चॅप्टर नंबर सेमिस्टर 4 मधील एक बघतोय. त्याचं टायटल आहे कृषी किंवा ॲग्रिकल्चर आपण ज्याला म्हटलोय. त्या ॲग्रिकल्चर या टॉपिक विषयी आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील बऱ्याच तासिकेपासून आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शेतीविषयी असणारे कोणकोणत्या प्रकारची पिके घेतली, त्या पिकांचं कोणत्या ठिकाणी उत्पादन करण्यात आलं, कोणकोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेतलं, अशा प्रत्येक पिकाविषयी असेल त्या पिकाची सविस्तर माहिती आपण बघितलं. विद्यार्थी मित्रांनो, याविषयी सांगत असताना आपल्याला आजच्या तासिकेला आपला एक नवीन टॉपिक बघायचा आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शेतीच्या समस्या काय, की प्रॉब्लेम्स ऑफ ॲग्रिकल्चर इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रातील शेतीच्या समस्या. महाराष्ट्रातील शेती काही समस्यांनी अजूनही ग्रासलेल्या आहेत. कमी उत्पादकता असेल, दुर्लक्षित मृदा संवर्धन असेल किंवा हंगामानोत्तर तंत्रज्ञानातील समस्या असेल, अशा इथल्या शेतीच्या प्रमुख समस्या मानता येतात. पण आता कमी उत्पादकता जर आपण विचार केला तर स्वातंत्र्योत्तर नियोजन काळामध्ये बहुतांशी पिकाचे उत्पादन वाढत असले तरी उत्पादकतेच्या तुलनेमध्ये जागतिक कृषी उत्पादकतेशी केल्यास आपल्याला अनेक पिकांची उत्पादकता आजही कमी आढळते. भात असेल, गहू असेल, भुईमूग असेल, ऊस असेल, या निवडक आणि व्यापक पिकाची उत्पादकता यातून हेच लक्षात येते. याची काही उत्पादकची महत्वाची कारणे असतात. ती महत्वाची कुठली कारणे असू शकतात? तर उदाहरणार्थ बघा, लहान शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार खते असतील, कीटकनाशक असेल, खरेदी करणे असेल, हे आर्थिकदृष्ट्या शक्य नसते. अशा शेतकऱ्याकडे जलसिंचनाच्या सुविधा फारच कमी असतात. आता उत्पादकता वाढवायची असेल किंवा फारसे प्रयत्न करू शकत नाही, म्हणून अशा शेतकऱ्यांना बऱ्याच काही अडचणी किंवा अनेक वनकाच्या संख्या ह्या जास्त महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आहेत. आता त्याही पुढे आपण जर गेलो की महाराष्ट्रातील बरेच शेतकरी असे आहे की 2 हेक्टरपेक्षा जास्त लहान त्यांच्या एरिया किंवा क्षेत्रफळाच्या जमीन त्यांच्याकडे. किंवा त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं आणखी एक समस्या आहे महत्वाची, म्हणजे तुकडीकरण असेल, अपखंडन असेल. यामुळे लहान शेती क्षेत्र वाढत आहेत, याचा परिणाम उत्पादकतेवरही होत आहेत. आता त्याही पुढे आपण एक सर्वात महत्वाची गोष्ट की महाराष्ट्रातील शेतीविषयी म्हणजे महाराष्ट्राची शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहेत. दुष्काळी असेल, अवकाळी असेल, पाऊस असेल, गारपीट असेल, चक्रीवादळे असेल, पूर असेल, अशा वातावरणीय आपत्तीमुळे राज्याच्या निरनिराळ्या भागात दरवर्षी पिकाचे नुकसान होत असते. आणि ह्या पावसाच्या लहरीपणामुळे चा परिणाम या उत्पादकतेवर होतो. म्हणजे बहुसंख्य शेतकरी जर आपण बघितलं, शेतीत परंपरागत आणि कालबाह्य तंत्राचा पद्धतीचा वापर करतात. आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अल्पशिक्षित आणि अज्ञानी असल्यामुळे नवीन पद्धतीचा स्वीकार असेल, प्रयोगशीलता असेल, याबाबत उदासीनता आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढवण्यामध्ये अडचणी येत असतात. अशा प्रकारे शेतीची कमी उत्पादकता असण्याची ही महत्वाची प्रमुख कारणे. त्याचबरोबर दुर्लक्षित मृदा संवर्धन. आता मृदा संवर्धन करणे ही काळाची गरज झाली आहे. पण शेतीत वर्षभर सातत्याने पिके घेतली जातात. एकामागून एक पीक घेणे असेल, मुक्तपणे पाण्याचा आणि खताचा वापर करणे असेल, यामुळे कृषीयोग्य मृदेचा दर्जा घसरतो. शेती हा प्रमुख व्यवसाय असूनही शेतकरी मृदा संवर्धनाकडे नीटसे चांगले लक्ष देत नाहीत. मृदा कणाचे स्थलांतर असेल किंवा मृदेतील पोषण द्रव्यांचा ऱ्हास असेल, यामुळे मृदा संवर्धनाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मुसळधार पाऊस असेल, वादळी वारे असेल, अतिरिक्त चराई असेल, वृक्षतोड असेल, अशा इतर कारणामुळे मृदाधूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. इथल्या मृदांमध्ये जर आपण विचार केला तर सूक्ष्म पोषण द्रव्याची कमतरता आढळून आली आहे. जस्त असेल, म्हणजे थोडक्यात झिंक असेल, लोह असेल, तांबे असेल, मॅंगनीज असेल, बोरॉन असेल, अशा महत्वाच्या सूक्ष्म पोषण द्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकाची उत्पादकता तर फारच कमी होते. त्याचबरोबर उत्पादनाची गुणवत्ताही फारच कमी होते. यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर परिणाम दिसून येतो. गहू असेल, तांदूळ असेल, या दोन महत्वाच्या पिकांच्या गुणवत्तेवर सूक्ष्म पोषण द्रव्यांचा कमतरतेचा विशेष परिणाम आपल्याला दिसून येतो. आता जर आपण विचार केला की लोह जर कमी असेल तर लोह या सूक्ष्म द्रव्याची कमतरता महाराष्ट्रात जास्त असून राज्यामध्ये बोरॉनच्या कमतरतेमुळे सर्वात पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होत आहेत. आता महाराष्ट्रात जस्त असेल, बोरॉन असेल किंवा जस्त असेल, लोह असेल, अशा स्वरूपाची सर्वाधिक कमतरता आढळत आहे. कॅल्शियम असेल, कार्बोनेट असेल, मृदेतील प्रमाण वाढल्यामुळे जस्त आणि लोहाची विद्राव्यता कमी होऊन अशी स्थिती उद्भवते असते. आता सूक्ष्म द्रव्याची कमतरता निर्माण होण्याची महत्वाची प्रमुख कारणे आहेत की मृदेची वाढती विमलता, मृदेतील कॅल्शियम कार्बोनेटचे आधिक्य, कमी असणारे सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण, सातत्याने पीक घेतल्याने घटत जाणाऱ्या सूक्ष्म द्रव्यांचे पुनर्भरण न होणे, यामुळे मृदा नापीक बनत चालल्या आहेत. आता हे झालं आपलं की ह्या गोष्टी म्हणजे उत्पादकता कमी असण्याची कारणे किंवा मृदा संवर्धन न केल्यामुळे
निर्माण होणाऱ्या समस्या. आता तंत्रज्ञानातील समस्या बघू. म्हणजे बहुतांशी कृषी उत्पादने हे नाशवंत, मोसमी स्वरूपाचे असतात. आता शेतकरी असेल व ग्राहक असेल या दोघांनाही रास्त भाव मिळवण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे असते. मालाची साठवणूक करण्यासाठी मोठी मोठी गोदामे बांधावी लागतात. काही वेळा मालाचा उठाव नसतो व आवकही मोठी नसते. अशा वेळी माल गोदामात साठवत राहतो. असा माल खास काळजी करून सुव्यवस्थित ठेवणे असेल, सुरक्षित ठेवणे असेल, यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घ्यावे लागते. आता मालाची चढउतार करण्यासाठी स्वयंचलित यंत्रे वापरल्यास धान्याची गळती असेल व नासाडी कमी होऊ शकते. म्हणजे भाजीपाला टिकवायचा मात्र आधुनिक तंत्रज्ञानापेक्षा काही परंपरागत कमी खर्चिक पद्धती वापरल्या जात आहेत. खारवणे असेल, वळवणे असेल, भाजणे असेल, याचबरोबर मीठ असेल, तेल असेल, साखर असेल यांचा वापर करून टिकाऊ पदार्थ बनवण्याचा व्यवसाय या ठिकाणी केला जातो. अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे. या समस्या आपण बघत असताना की महाराष्ट्रातील असणाऱ्या शेतकऱ्याला कोणकोणत्या समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यायचं याचाही आपण या ठिकाणी विचार केला आहे. याचबरोबर आपण विचार करत असताना की प्रामुख्याने ज्या समस्या आहे महाराष्ट्रातील, या समस्याचा विचार करताना की महाराष्ट्रातील समस्या असेल, या समस्या कशा प्रकारच्या आहेत, या महाराष्ट्रातील समस्या कोणकोणत्या, पहिल्यांदा आपण बघूया की आर्थिक समस्या असेल किंवा महाराष्ट्रातील असणाऱ्या नैसर्गिक समस्या असेल, या समस्या कशा प्रकारच्या आहेत. या समस्या बघत असताना की महाराष्ट्राचा कृषीचा विकास योग्य दिशेने योग्य प्रकारे होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून कृषीकडे पाहिले गेले पाहिजे. कृषी उत्पन्नात प्रगती साधारण स्वरूपाच्या आहेत. अनेक पिकांच्या हेक्टरी उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक बराच खालचा आहे. कृषी बाबतीमध्ये बऱ्याचशा समस्या आहेत. ह्या समस्यांची उकल होणे, त्यावर उपाययोजना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता तर विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉब्लेम्स ऑफ ऍग्रिकल्चर महाराष्ट्र हा टॉपिक बघणार आहोत, म्हणजे महाराष्ट्रातील कृषी समस्या. चला बघूया. आता याचबरोबर बघत असताना आपण पहिल्यांदा प्रास्ताविकेकडे जाऊ का. शेती हा मानवाचा मूलभूत आणि प्राचीन व्यवसाय हे आपल्याला माहिती आहे. अन्न, वस्त्र असेल, निवारा असेल, या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, तो लहान मोठ्या वस्तू निर्माण करण्यासाठी उद्योगधंद्यामध्ये शेती यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करू लागला होता. आता सामान्यतः शेती म्हणजे काय का उपलब्ध जमिनीवर मनुष्यबळ असेल, तंत्र असेल, यांच्या सहाय्याने शक्य तेवढा उपयोग करून पिकाचे उत्पादन काढण्याची कला म्हणजे शेती. आता पिकाच्या उत्पादनाबरोबर पशुपालन असेल, कुक्कुटपालन असेल, रेशीम किड्यांचे पालन असेल, मत्स्यपालन असेल, याचाही शेती व्यवसायामध्ये समावेश होतो. आता आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र हा कृषीप्रधान राज्य आहे आणि महाराष्ट्र कृषीप्रधान राज्य असल्यामुळे त्यामुळे कोणत्याही विकसनशील देशामध्ये शेती क्षेत्राला महत्त्वाचा कार्यभार या ठिकाणी साधावा लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्था जगातील शेतीवर आधारित असणारी 7व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असं आपण म्हटलं गेलं पाहिजे. म्हणजे जर आपण असा विचार केला की जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर जर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असेल किंवा भारताची अर्थव्यवस्था असेल, ही कृषीवर किंवा शेतीवर अवलंबून आहे असं आपण म्हणूया. थोडक्यात शेती मोसमी हवामानावर अवलंबून असून ती लहरी पर्जन्याची शिकार ठरते आणि याचा सर्वाधिक परिणाम म्हणून शेती उत्पादनावर होऊन उत्पादनात कमी होते आणि शेती ही लहरी हवामानाचा बळी पडते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये पारंपरिक शेतीला प्रोत्साहन दिले जाते. पारंपरिक बियाणे वापरले जातात आणि त्यामुळे शेतीमध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये प्रगती होऊ शकत नाही आणि प्रगती होत नाहीमुळे त्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन निघत नाही असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा जर आपण विचार केला की जरी होत असला, म्हणजे महाराष्ट्रातील शेतीचा जरी विकास होत असला तरी महाराष्ट्राच्या शेतीच्या काही समस्या आहे. त्या समस्या कुठल्या आहे तर महाराष्ट्राच्या कृषीच्या समस्यांचा जर आपण विचार केला, ती खालील दृष्टिकोनातून जर विचार केला, त्यामुळे नैसर्गिक समस्या असेल, तांत्रिक समस्या असेल, सामाजिक आर्थिक समस्या असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आहे. असे ह्या समस्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक समस्या बघत असताना की महाराष्ट्राच्या शेतीच्या नैसर्गिक समस्या कोणकोणत्या आहे, त्या नैसर्गिक समस्या बघूया आपण. तर संपूर्णतः शेती ही सर्वात महत्त्वाची मोसमी पर्जन्यावर आधारित असल्यामुळे पर्जन्य अनियमित वितरण आणि उत्पादनावर त्याचा परिणाम होतो हे आपल्याला माहिती आहे. या अनुभवतो पण आहेत की महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी कधी जास्तीत जास्त पडतो, अनियमित पडतो आणि त्यामुळे कोणत्या प्रदेशात जास्त पडेल, कोणत्या प्रदेशात कमी पडेल हे सांगता येत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्याचं उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम आपल्याला बघावयास मिळत असतात. आता महाराष्ट्रामध्ये किनारपट्टीपासून जर खंडांतर्गत भागापर्यंत गेलो, म्हणजे कोकणापासून जर सुरुवात केली तर विदर्भापर्यंत जर आपण गेलो किंवा कोकणापासून तर नागपूरपर्यंत जर आपण गेलो, अनिश्चित स्वरूपाचे असे हवामान आपल्याला त्या ठिकाणी आढळत असते. त्यामुळे शेतीच्या उत्पादनाचा परिणाम ह्या गोष्टीच्या ह्या हवामानामुळे आपल्याला जाणवत असतो. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये जर आपण विचार केला की प्रत्येक विभागामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आढळते आणि हे कायमच बदलत असल्यामुळे उत्पादनामध्ये फारच फरक पडतो. प्रत्येक पीक लहरी हवामानाला बळी पडल्यामुळे पिकाच्या उत्पादनावर याचा
परिणाम व अर्थव्यवस्था यावर होत असतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला की हवामान बदलाची क्रिया ही वारंवार होत असून याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर फटका या अर्थव्यवस्थेला बसतो असं आपल्याला इकडे म्हणता येईल. आता नैसर्गिक समस्या कोणकोणत्या आहेत त्या प्रकारे बघूया. की सर्वात महत्त्वाची पहिली समस्या आहे की अनिश्चित स्वरूपाचे हवामान आपल्याला त्या ठिकाणी आढळते. त्यानंतर दुसरी समस्या आहे की मोसमी पर्जन्याची अनिश्चितता. पहिल्यांदा आपण बघितलं की अनिश्चित स्वरूपाचं हवामान आहे, कधी कुठल्या प्रकारे हवामानात बदल होईल हे सांगता येत नाही. त्यानंतर दुसरी नैसर्गिक समस्या मोसमी पर्जन्याची अनिश्चितता, म्हणजे पाऊस हा विशिष्ट वेळेत पडेल की निश्चित स्वरूपात पडेल, इतकाच पडेल हे सांगता येत नाही. त्याचबरोबर पूर किंवा फ्लड ही एक समस्या आहे, जास्तीत जास्त पाऊस पडला तर ह्या समस्या निर्माण होतात. किंवा जे अनिश्चित स्वरूपाचे हवामान असल्यामुळे पिकावर पडणारे रोग असेल, किडे असतील ह्याचाही त्याचा परिणाम होतो. त्यानंतर धुके असेल, गारा असेल, वादळे असेल ही एक नैसर्गिक समस्या आहे. आणि सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे जमिनीची धूप. अशा 6 प्रकारच्या नैसर्गिक समस्या आहे महाराष्ट्रातील कृषीला हे महाराष्ट्रातील कृषीच्या समस्या आपल्याला सांगता येतील. अशा 6 प्रकारच्या समस्या आता बघूया. आता सर्वात महत्त्वाची पहिली समस्या म्हणजे नैसर्गिक समस्यांमध्ये बघत असताना आपल्याला बघायचं आहे अनिश्चित स्वरूपाचे हवामान. आता अनिश्चित स्वरूपाचे हवामान म्हणजे काय किंवा अनिश्चित स्वरूपाचे हवामान म्हणजे काय जर आपण विचार केला की महाराष्ट्र कृषी ही मान्सूनचं जुगार म्हटलं गेलं आहे. आता म्हणून शेतकरी दैवाधीन असंही म्हटलं गेलं आहे. अन्नधान्याचे उत्पादन आणि पावसाच्या अनिश्चिततेवर अवलंबून असतो. आता पावसाचे अयोग्य वितरण असेल, अपुरा पाऊस असेल, चक्रीय वादळे असेल, गारांचा पाऊस असेल, अतिपर्जन्य असेल, दुष्काळ असेल, उष्ण हवेची लाट असेल, थंड हवेची लाट असेल, दैवर असेल, जास्त दोष शक्ती असेल, प्रतिकूल हवामानाची परिस्थिती इत्यादीचा परिणाम धान्य उत्पादनावर होतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच मान्सूनचे नियमित आणि अयोग्य वितरण आणि त्याची अनिश्चितता असते. बऱ्याच वेळेत मान्सूनचे आगमन लवकर तर काही वेळेस उशिरा झाल्यामुळे पिकाचे संपूर्ण नुकसान होते. म्हणजे आता महाराष्ट्रातील शेतीपैकी सुमारे जर आपण विचार केला की 15% शेत जमिनी जलसिंचनाखाली आहे. उरलेल्या 85% जलसिंचनाच्या शेतकऱ्यावर नशिबावर हवाला ठेवावा लागतो. म्हणजे नशिबावर थोडक्यात कृषी उत्पादन केव्हाही एकदम वाढत नाहीत किंवा फारही कमी होत नाही, परंतु वाईट हवामान असेल, रोगराई असेल किंवा पिकावरील किडीचा प्रतिकूल परिणाम उत्पादनावर होतो. महाराष्ट्राचे जीवन प्रामुख्याने कृषी व्यवसायावर अवलंबून आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या पर्जन्यावर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही आधारित आहे. महाराष्ट्रात एका वर्षी पर्जन्य योग्य प्रमाणात मिळते, पिके उत्तम येतात आणि वनस्पतीची वाढ झपाट्याने होते. याच प्रदेशात कदाचित दुसऱ्या वर्षी पर्जन्य अतिशय विरळ पडते, जमिनीत अतिउष्णतेने भेगा पडतात आणि प्रदेश उजाड बनतो. अशा प्रकारच्या ह्या काही अनिश्चित स्वरूपाच्या हवामानाचा परिणाम समजता येईल. म्हणजे आता त्याच विचार केला की भारतासारख्या देशामध्ये अलीकडील उत्तरेकडे जम्मू काश्मीर पासून तर दक्षिणेकडे कन्याकुमारी पर्यंत आणि पूर्वेकडे बंगालपर्यंत आणि पश्चिमेकडे मुंबईपर्यंत हवामानाची अनिश्चितता दिसून येते. म्हणजेच प्रत्येक भागामध्ये असताना वेगळ्या प्रकारचे हवामान असेल आणि प्रत्येक भागाची पीक पद्धती असेल. या जरी ठिकाणी वेगळ्या असल्या तरी त्या ठिकाणी हवामानाला बळी पडतात आणि त्यामुळे पिकाची उत्पादनामध्ये कमतरता जाणवत असते. आता भारतातील हवामान हे लहरी स्वरूपाचे असून अचानक पडणारा पाऊसही शेतीचे नुकसान करतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढचा पॉईंट बघूया आपण नैसर्गिक समस्यांमधला मोसमी पर्जन्याची अनिश्चितता. आता मोसमी पर्जन्याची अनिश्चितता ही सर्वात महत्वाची गोष्ट, ही शेतकऱ्यांची एक सर्वात मोठी समस्या आहे. म्हणजे किती पाऊस किती मोठ्या प्रमाणात पडेल हे सांगता येत नाहीत. म्हणजे केरळात जरी 1 जून ते 5 जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होत असले तरी भारताच्या इतर भागामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये महाराष्ट्राला आपल्याला 7 जूनला पाऊस पडतो, उशीर होतो असतो. कधी कधी तर अचानक येणाऱ्या वादळामुळे मोसमी पर्जन्याच्या मार्गामध्ये अडथळे येतात आणि पाऊस कधी कधी उशिरा येण्यास प्रयत्न करतो. तर काही ठिकाणी कमी असतो, मोठ्या प्रमाणात पडतो. अशा प्रकारचे पर्जन्याचे स्वरूप आपल्याला दिसत असते. याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो. महाराष्ट्रामध्ये मोसमी पर्जन्याचे वितरण सर्वत्र सारखे नसून तो अनिश्चित आणि अनियमित स्वरूपाचा आहे. मोसमी वाऱ्यापासून सर्वच भागाला पाऊस मिळत नाहीत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या पूर्वेकडील भाग हा पर्जन्य छायेचा भाग म्हणूनही ओळखला जातो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात राज्यातील 97 तालुक्यांना गेली कित्येक दशके दुष्काळाचा सामना करावा लागतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या मोसमी पर्जन्याचा परिणाम हा त्या शेतीवर झालेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर पुढचाच नैसर्गिक समस्या बघूया आपण, ती म्हणजे पूर. आता पुराची समस्या बघत असताना आपल्याला पावसाचा अनियमितपणा असला तरी काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचंड पाऊस पडतो. आता आपल्या महाराष्ट्रातील शेती ही मुख्यत्वे करून पावसावर अवलंबून आहे ती आपल्याला माहिती आहे. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे पाऊस बऱ्याच वेळा उशिरा येतो. त्यामुळे पिकाच्या पेरण्या लांबतात, पिकाचे उत्पादन भरघोस येत नाही. एखाद्या वर्षी पावसाचे आगमन इतके लांबते की वेळेवर पाऊस पडत नाही, पण तो अतिशय अपुरा पडतो.
तेव्हा दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. आणि ज्या काही वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यामुळे पुराचे थैमान होते. म्हणजे काही ठिकाणी इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे आता शेतातील पीक लागवड असेल किंवा पीक काढणे असेल या कालावधीमध्ये तर पर्जन्याचे प्रमाण जास्त असेल तर कधी कधी पूर येऊन त्या ठिकाणी पिके वाहून जात असतात. जर पीक काढण्याच्या सुमारास पर्जन्य असले तरी आलेले पीक वाहून जाते आणि पर्जन्यामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये 2019 साली काही भागामध्ये आल्या पुरामुळे शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता महाराष्ट्रातील कृष्णा असेल, भीमा नद्यांच्या खोऱ्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पूर येतात. त्यामुळे पूर सुद्धा महाराष्ट्राची असेल किंवा भारताची शेतकऱ्याची एक मोठी समस्या निर्माण झाली आहे असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आता पुढची समस्याकडे जाऊया आपण. पुढची समस्या म्हणजे पिकावर पडणारे रोग असेल किंवा कीड असेल. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकार पिकावर नेहमीच रोग पडत असतात. तर धुके आले असेल तर त्या कालावधी पिकावर कीड येते आणि त्याचा परिणाम नक्कीच उत्पादनावर होतो. म्हणजे मोठ्या प्रमाणात जर कीड पडली तर आपल्याला नक्कीच उत्पादनामध्ये घट आपल्याला जाणवते. उदाहरणार्थ जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये अलीकडे टोळधाड असेल, करपा रोग असेल यामुळे पिकाचे नुकसान होते. आता त्यानंतर पुढची एक नैसर्गिक समस्या बघूया आपण. धुके असेल, गारा असेल किंवा वादळे असेल. आता या समस्येचा जर विचार केला असेल, धुके आणि गारा, वादळे हे मोठ्या प्रमाणात पिकाची हानी करतात आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून उत्पादनामध्ये नक्कीच घट होते असते. म्हणजे उदाहरणार्थ गारा पडल्यानंतर त्यांच्या ऋतूत येणारा फळ असेल किंवा पिकाची नासाडी होत असते. आता दूर असेल, धुके असेल यामुळे पिकावर रोग पडतो आणि वादळे, चक्रीवादळे यामुळे 2020 साली असेल निसर्ग वादळ हे ताजे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आता पुढच्या समस्येकडे जाणार आहोत, जमिनीची धूप. आता जमिनीची धूप जर आपण विचार करत असतो की महाराष्ट्रातील शेती व्यवसायामध्ये जमिनीची धूप एक विचार करण्या इतका गंभीर स्वरूप धारण केलेला सर्वात महत्त्वाचा घटक आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांनी भौगोलिक परिस्थितीत मातीची सुपीकता हळूहळू कमी होत आहेत याची कल्पना येऊ लागली. असे असूनही बरेच शेतकरी जमिनीच्या धुपेच्या बाबतीमध्ये उदासीन असल्याचे दिसून येते. दख्खनच्या पठारावर ज्वारीच्या शेतामध्ये दरवर्षी 330 टन दर हेक्टरी मातीची धूप होते. महाराष्ट्रामध्ये 28 केंद्रातील 20,000 हेक्टर प्रदेशामध्ये निरीक्षण केले असता जवळजवळ आपण असा विचार केला की 17 ते 23% आसपास माती मृदेच्या धुपापासून वाचवली गेली आहे. तर 60% प्रदेशामध्ये 20 ते 22 सेंटीमीटर मातीचा थर राहून गेला आहे. म्हणजे डोंगर उतारावरील असेल, पडीक प्रदेशातील असेल, गवताळ प्रदेशामधील असेल माती वाहून जाते आणि धरणे गाळाने भरून जातात. याचा परिणाम काय झाला? तर याचा परिणाम असा झाला की जलसिंचनाचे कालवे असतील किंवा नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होत जातात आणि सह्याद्रीच्या उतारावर वाहणारी झीज असेल, डोंगर उतारावरून विनाकारण वाढत असलेली शेती असेल आणि विशिष्ट ऋतूमध्ये भटक्या जमिनीचे उंचावरच्या प्रदेशातील गवताळ प्रदेशातील वास्तव्य यामुळे मोठ्या प्रमाणात मातीची धूप आणि पिकाचे नुकसान होत असते असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच जर आपण विचार केला की शेतीच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये किंवा संदर्भामध्ये जमिनीच्या वरच्या थराला अतिशय महत्त्व स्थान आहे. जमिनीच्या काही भागात इंचाच्या आणि सुपीक मातीच्या थरावर वनस्पती असेल, कीटक असेल, प्राणी असेल, मानव असेल या सर्वांचे अस्तित्व प्रामुख्याने अवलंबून असते. म्हणजेच पाऊस असेल, वाहते पाणी असेल, वारा असेल यासारख्या नैसर्गिक घटकांमुळे हा थर कमी होण्याची क्रिया जी सुरू असते किंवा नैसर्गिक घटकांमुळे मातीचे उपयोगी थर वाहून जाण्याच्या क्रियेला असेल जमिनीची धूप किंवा भूक्षरण असेही आपल्याला म्हणता येईल. आता थोडक्यात असा आपण विचार केलो की या सुपीक थरावर सृष्टीतील जीवन अवलंबून असल्याने धूप होण्याची क्रिया अतिशय हानिकारक आहे. श्री केलॉग याने अतिशय योग्य स्पष्टात म्हटले की जर डोकेदुखी जर बरेचदा गंभीर दुखण्याची पूर्वसूचना देत असते तर जमिनीची धूप ही मनुष्याची आणि माती यांच्यामध्ये बिघडलेल्या संबंधाचे लक्ष आहे. सॉइल इरोजन इज अन इम्पॉर्टंट सिम्पटम्स ॲट द बॅड रिलेशनशिप बिटवीन द पीपल अँड सॉइल जस्ट इज हेडॅक इज ऑफन सिम्पटम्स इन मोर अँड मोर फंडामेंटल इलनेस. म्हणजे जमिनीचे धूप होण्याचे प्रकार घडविण्यास वारा आणि पाणी हे दोनच प्रमुख घटक महत्वाचे आहेत. म्हणजे जमिनीच्या धुपेमुळे होणारे वार्षिक नुकसान असेल साधारणपणे 5 कोटी रुपये असू शकते. त्यामुळे दरवर्षी हे 10,000 हेक्टर जमीन प्रभावित होऊ शकते असाही एक अंदाज आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं एक कारण आहे की जंगलतोड. आता महाराष्ट्रामध्ये जनतेला अरण्याचे महत्त्व पटलेले नाहीत. ही एक दुर्दैवाची बाब आहे. घनदाट अरण्याची नैसर्गिक वाढ अत्यंत महत्त्वाची असते. जर अरण्यामध्ये 40 ते 50% वृक्ष तोडले गेले तर त्या प्रदेशातील जमीन धुपून जाते आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढतो. ओसाड असेल, विरळ अरण्य असेल अशा दोन्ही प्रदेशात पावसाचे पाणी वेगाने वाहत जाते. महाराष्ट्रात प्रचंड पर्जन्य जून ते सप्टेंबर या 4 महिन्याच्या काळात केंद्रित झालेला असतो. तर ऑक्टोबर ते मे
दीर्घकाळ कोरड्या ऋतूत असतो. सह्याद्री पर्वतरांगा असेल, हरिश्चंद्र असेल, सातमाळ असेल, शंभू महादेव डोंगर रांगावर मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड झालेली आहेत. अनेक डोंगर बोडके झाले आहेत, त्यामुळे पिकास पाणी मिळत नाहीत. पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी अरण्यांची अत्यंत आवश्यकता असते, कारण शेती हा मुख्यत्वे करून पावसावर अवलंबून आहेत. पावसाचे पाणी घनदाट अरण्याच्या प्रदेशात पडल्यावर पाण्याचा वेग कमी होतो आणि जमिनीत पाणी मुरल्यास अवधी मिळतो. तर उलट ओसाड प्रदेशात पडलेले पावसाचे पाणी वेगाने जाते. तसेच मैदानी प्रदेशात विनाशकारी पूर येतात. शेतीसाठी अप्रत्यक्षरित्या अरण्याचा उपयोग होतो. प्रवाह नियंत्रित होतात, हवामान सम राहते आणि कोरड्या हवामानात पिकांना आवश्यक असणारे पाणी तलाव, विहिरीमार्फत उपलब्ध होतात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या नैसर्गिक समस्या या ठिकाणी आपण बघितल्या आहेत. म्हणजे जंगलतोड असेल, जमिनीची धूप असेल, दुष्काळ असेल, पडणारे कीड रोग असेल, धुळे असेल किंवा वादळे असेल, यांचाही समावेश या ठिकाणी बघितला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण महाराष्ट्रातील कृषी समस्या या टॉपिक विषयी महाराष्ट्रातील नैसर्गिक समस्या कोणकोणत्या महाराष्ट्रातील कृषीवरती परिणाम करतात याचा आपण आजच्या तासिकेला मागोवा घेतला आहे. म्हणजे या आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असेल तर या ठिकाणी माझा मेल आयडी दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील कृषी समस्यामध्ये पुढची समस्या बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.